काल ज्या ठिकाणी त्या अक्षय शिंदे याला पोलिसांनी ठोकला, अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला, पण एन्काउंटर विरोधी पक्षाचं झालंय. कालपासूनची जी वक्तव्य आतापर्यंत आम्ही पाहतो आहोत, महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांची, विरोधी पक्षाची आणि त्यांच्या पिल्लावळींची, याचं वर्णन करायचं झालं तर हा बेशरमपणा आहे. बेशरमपणा, जी काही वक्तव्य आहेत नाही, बेशरमपणाचं लक्षण आहे. काय वक्तव्य आहेत? या वक्तव्यातून काय इंगित करू पाहताय? काय अर्थ काढायचा, काय संदेश आहे, त्यामागे का बोलताय तुम्ही? थोडा जरा अभ्यास करून तर बोला. या सगळ्या वक्तव्याचा निचोड काढायचा ठरला तर यांना असं सांगायचं आहे का, आमचा प्रश्न आहे की त्या चिमुकलीवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या बाबतीमध्ये तो अत्याचार झाला की नाही झाला, झाला तर कोणी केला, कोणी केला, पोलिसांनी काय केलं, पोलिसांनी काय नाही केलं, पोलिसांच्या कामामध्ये अडचणी आहेत का, या सगळ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आहेत. केवळ राजकारणासाठी कुठल्या थरावर गेलात तुम्ही? बेशरमपणा आम्ही यासाठी म्हणतोय की तो अक्षय शिंदे, तो गुन्हेगार, तो लिंग पिपासू, आणि महाराष्ट्र विकास आघाडीची लोक या अक्षय शिंदेच्या ठोकल्यानंतर त्याच्या फोटोची माळा घालून जपतायत. हे सत्ता पिपासू. सत्तेसाठी तुम्ही इतकं कराल? एका लिंग पिपासूला पोलिसांनी ठोकला कारण स्वसंरक्षणासाठी, तर या सत्ता पिपासू वृत्तीच्या लोकांना एवढा थैथैट करायला लागला? बेशरमपणा यासाठी म्हणतोय आम्ही. आणि काय सांगायचं तुम्हाला? पोलिसांनी गोळ्या खाव्यात? तो लिंग पिसाट, लिंग पिपासू अक्षय शिंदे पोलिसांची बंदूक काढतो. ज्या काही घटना समोर आल्या आहेत, पोलिसांनी गोळ्या खावा. बरं, त्या दुर्दैवी आमच्या बच्चूच्या परिवाराची मानसिकता तर समजून घ्या. त्या सगळ्यांनी पोलिसांना, पोलीस यंत्रणेला, SITला जे काही पुरावे, थेट पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे या सगळ्यात दिले, त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करताय. उद्याही कोर्टात केस जेव्हा उभी राहील त्यावेळेला ज्या आधारावर अक्षय शिंदे किंवा अन्य कोणी असतील नसतील, जे काय हे गुन्हेगार आहेत, त्यांच्यासाठी आम्ही हे पुरावे गोळा केले. भारतीय असलेल्या आमच्या कायद्याअंतर्गत हे पुरावे गोळा केले, त्याच्यावर प्रश्नचिन्ह तुम्ही आजच करताय. ज्याचा फायदा उद्या त्यांना व्हावा, आरोपीला व्हावा, लिंग पिपासूला व्हावा. कसला हलगर्जीपणा? पवार साहेब काय बोलताय तुम्ही? पोलिसांनी गोळ्या खाऊन घ्याव्यात म्हणजे ते कर्तव्यदक्ष. पोलिसांच्या बंदुकीवर त्या गुन्हेगाराने, लिंग पिपासूने हात घालावा आणि पोलिसांनी काय करावं? भजन म्हणजे कायद्याअंतर्गत काय व्यवस्था निर्माण करायची आहे तुम्हाला? पोलिसांचा धाक असलाच पाहिजे, गुन्हेगाराला असलाच पाहिजे. पोलिसांच्या बंदुकीला जो हात घालेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. अक्षय शिंदेला ठोकला, तुमचे गळे का बाहेर निघतायत? मला तर कधी कधी वाटतं ही सगळी मंडळी जी महाराष्ट्र विकास आघाडीची ही पोपटपंची करणारी आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी, उभाटा सेना, यांना सवयच लागली आहे. ज्याला आमच्या मिलिटरीने, पॅरामिलिटरीने, पोलिसांनी ठोकला, आतंकवादी, गुन्हेगार, की त्याला ठोकला, की ज्याला ठोकला त्या आतंकवादी, गुन्हेगार जो कोणी असेल त्याचा फोटो घ्यायचा आणि गळे काढायचे. असाच त्या अफजल गुरुचा गळा काढला, च्याबद्दलचा गळा काढला. अफजल तेरे कातिल जिंदा है, हम शर्मिंदा है म्हणणारी मंडळी
अफजल गुरुची बरसी केली. सवाल आहे की आता उद्या अक्षय शिंदेची पण बरसी करतील का? कमी नाही करणार अक्षय शिंदेची बरसी करायला, कारण हे सत्ता पिपासू आहेत. सत्ता पिपासू मंडळी आहेत. बेशरमपणाचं लक्षण आहे. प्रकार काय? दुसरे उभाटाच आहे ना. काय झालं तर जुते मारू. आता कोणाला जुते मारणार? आमच्या पोलिसांना. आमच्या पोलिसांना जुते मारणार. अक्षय शिंदेला हौतात्म्य देणार तुम्ही? त्याच्या हौतात्म्यासारखी भाषा तुम्ही करणार? सवाल आहे आमचा तुम्हाला. या अक्षय शिंदेचा हौतात्म्य करण्याच्या भानगडीत पडू नका. उभाटा सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. हा बेशरमपणा थांबवा. त्या पोलिसांबरोबर उभे राहा. आणि केला, नियतीने न्याय केला. होऊ दे चौकशा. गेलेत कोणीतरी कोर्टात. आम्हाला माहिती आहे जाणारी मंडळी कोर्टात. आमच्या संविधानावर भरोसा आहे. या कोर्टात बाजू मांडेल सरकार. पण जी काही तुमची वाक्यरचना आणि प्रश्न आहेत, जे अफजल गुरुच्या वेळेला बोललात तेच अक्षय शिंदेच्या बाबतीत तुम्ही बोलताय. आणि म्हणून आम्ही म्हणतो जो कायदा आणला होता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तो योग्य होता. पण आज त्या विषयावर मी बोलत नाही. त्याची बरसी मनवू नका. पोलिसांबरोबर उभे राहा. अक्षय शिंदेच्या विरोधात उभे राहा. जनमानस आहे. त्या बच्चूच्या अत्याचाराकडे बघा. त्या परिवाराच्या झालेल्या संवेदनांकडे बघा. जनभावनांकडे बघा. पोलिसांकडे उभे राहा. कर्तबगारी समोर उभे राहा. आणि होय, आम्ही आहोत पोलिसांबरोबर. चौकशी होणार आहे, होऊ द्या. सरकार चौकशी करू द्या. न्यायालयात केस जाऊ द्या. आणि पोलिसांना जितो मारो हे आंदोलन वगैरे धंदे करू नका. सर, याला जोडून विचारतो, जसे विरोधक टीका करतायत तसं कालपासून ज्या विषयावरती प्रतिक्रिया आलेल्या आहेत आमच्याकडे आणि लोकांनी पेढे वाटलेले आहेत, फटाके फोडलेले, एक ट्रेंडही सोशल मीडियावरती व्हायरल होतोय की देवाचा न्याय म्हणून. एकंदरीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या भूमिकेचं समर्थन केलं जात आहे. कशा प्रकारे बघता या दोन्ही गोष्टी? मुद्दा पोलिसांच्या भूमिकेच्या समर्थनाचा आणि तो आम्ही करतो आहोत. हो, हा देवाचा न्याय, नियतीचा न्याय. काय करायचं? लोकशाही म्हणजे पोलिसांनी गोळ्या खायच्या? काय अपेक्षा आहे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्रीपदी राहिलेत? काय बोलताय तुम्ही? बुद्धिभेद, शब्दभेद, केवळ सत्तेसाठी, मतांसाठी. अरे ते पोलीस तर आपले आहेत ना. यांच्यापैकी एकाने तरी संवेदना, तोही पोलीस हवालदार आमचा कोणी शिंदे नावाचा आहे, तो ऍडमिट आहे, त्याच्याबद्दल काढले आहेत का? नियती तुम्हाला प्रश्न विचारेल, इतिहास तुम्हाला प्रश्न विचारेल. पृथ्वीराज बाबा हे लक्षात ठेवा. हलगर्जीपणा, हा हलगर्जीपणा आहे. मग कर्तबगारपणा काय? अक्षय शिंदेला याची बंदूक आणि हो बाबा घाल गोळ्या आम्हाला, आम्ही खातोत गोळ्या, असं पोलिसांनी म्हणायचं? काय प्रकार आहे? कुठे आहेत उद्धवजी? का नाही आता ते अक्षय शिंदेच्या विरोधात बोलत आहेत? त्या लिंग पिपासूच्या विरोधात बोलताना उद्धवजी का जीभ अडकते? आणि म्हणून एका बाजूला लिंग पिपासू अक्षय शिंदे आणि दुसऱ्या बाजूला सत्ता पिपासू महाराष्ट्र विकास आघाडी. सर, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा विरोधकांची भूमिका होती की आरोपीला फाशी द्यावी, आणि आता मात्र विरोधक त्याच आरोपी जो होता ज्याला आता एन्काउंटर झाला त्याची बाजू घेत आहेत. या भूमिकेकडे कसं बघताय? हाच तर प्रश्न आहे. मी मगाशी त्याचा उल्लेख केला. विशेषतः महाराष्ट्र विकास आघाडीतल्या लोकांवर मी आज थेटच म्हणतोय, शहरी नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. हे मोठं षडयंत्र आहे, त्यातले टप्पे आहेत. दुर्दैव आहे, सांगावंसं लागतंय. या देशातला पोलीस चुकीचा, न्यायालय चुकीचं,
सीबीआय चुकीचं, इन्कम टॅक्स चुकीचं, ईडी चुकीचं, सर्वोच्च न्यायालय चुकीचं, पंतप्रधान पद चुकीचं, मुख्यमंत्री पदावरचा माणूस चुकीचा, असंविधानिक हेच ठरवणार, पोलिसांनी स्वसंरक्षण केलं चुकीचं, वातावरण असं निर्माण करायचं की या देशामध्ये लॉलेसनेस आहे. कसला लॉलेसनेस मला सांगावं ना कोणीतरी. त्या 2 पोलिसांनी का जे काही पोलीस होते त्या घटनेत ज्यावेळी बंदूक घेतली अक्षय शिंदेने तर त्यांनी करायचं काय होतं, कोणी उत्तर देईल का? बरं मारला गेला, ठोकला गेला तो कोण? मला त्याच्यात सगळ्या हिस्ट्री शीट माहित नाही, पण त्याच्यात कुठल्या बऱ्याच पत्न्या आहेत, बायका आहेत म्हणे. कोणीतरी मला सांगितलं की त्या एका बाईने त्याच्यावर केसही दाखल केली. आणि या चिमुरडीशी ज्या प्रकार त्याने केला, काय तिची मानसिकता झाली असेल, त्या परिवाराची, त्या कुटुंबाची, त्या जनमानसाची, तुमची माझी. कायदेशीर प्रक्रिया चालूच आहे ना, चालूच होती ना, रिमांड झालाच होता ना, पुरावे गोळा करणं झालंच होतं ना, प्रत्यक्ष थेट परिस्थितीजन्य ह्या प्रक्रिया झाल्या नाहीत का? महाराष्ट्र विकास आघाडीच्या लोकांना माहित नाहीये काय विरोधी पक्षनेतेपदून बसून वडेट्टीवार साहेब तुम्ही करताय? ह्या सगळ्या प्रक्रिया चालूच होत्या ना. हा दुसरा गुन्हा आहे आणि गुन्हेगार तोच आहे जो लिंग पिपासू आहे. ज्या पद्धतीने पोलिसांवर विशिष्ट मोहल्ल्यांमध्ये जणू काही पोलीस म्हणजे त्यांनी मारच खाल्ला पाहिजे, दगडच खाल्ली पाहिजे, त्यांनी मागे हटलंच पाहिजे असा आमच्या पोलिसांशी व्यवहार करणाऱ्या मोहल्ल्यातल्या मोहल्लेकरांची बाजू घेणार आहे आणि आता अक्षय शिंदेची बाजू घेणार. हा बेशरमपणा बंद करा, जनता तुम्हाला धडा शिकवेल. मला वाटतं स्वतः अक्षय शिंदेची बाजू घेण्यासाठी निर्माण केलेल्या वक्तव्याची ही सुरुवात आहे. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा, संस्था असो, बेसंस्था असो, असंस्था असो का संस्था असो. आणि ही प्रक्रिया मी म्हटलं ती सुरू झालेलीच आहे. या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आल्याच आहेत. एसआयटी निर्माण झाले, एसआयटीचा रिपोर्ट आलाय का? एसआयटीने किंवा पोलिसांनी कोणाला क्लीन चिट दिलेली आहे का? का बुद्धिभेद करताय? केवळ अक्षय शिंदेची बाजू घ्यायला. विरोधकांचा बुद्धिभेद निर्माण करण्याचा प्रयत्न हा सुद्धा एसआयटीवर प्रश्न आहे. हा सुद्धा अक्षय शिंदेची बाजू घेणं आहे. हा सुद्धा लिंग पिपासू माणसाचं समर्थन करणं आहे असं माझं मत आहे. सर, संजय राऊत असं म्हणाले अक्षय शिंदेचे हात बांधलेले होते, तोंडावर थुंका होता, मग तो एन्काउंटर कसा का होऊ शकतो, त्याने हातात कसे होते? म्हणून तर म्हटलं त्याला ठोकलं आणि यांचा एन्काउंटर झालाय. ठोकला अक्षय शिंदेला आणि एन्काउंटर यांचा झालाय. यांना बुरख्या कुठे असतो आणि कोण घालतो याच्याकडे पहिलं लक्ष आहे. आणि त्यामुळे संजय राऊत बुरखे आणि बुरखेधाऱ्यांचेच तुम्ही कैवारी व्हा, एवढाच सल्ला आहे तुम्हाला. आदित्य ठाकरेंनी एक प्रश्न उपस्थित केला, ते म्हणतात की आपटेला आणि बुरखे आणि बुरखेधारी याचा अर्थ मी आरोपी म्हणतोय. आदित्य ठाकरेंनी एक असा प्रश्न उपस्थित केला की आपटेला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला ना. त्यांना माहिती होती का आदित्य ठाकरेंना आपटे पापटे कपटे कोण होता? कुठल्या वाचा आणि वाणीने आदित्य ठाकरे बोलतायत? ही वाणी कुठून आली आपटेपर्यंतची? आणि मग माहिती होती तर पोलिसांकडे का नाही गेले आदित्य ठाकरे? त्यांनी जर ही माहिती असेल आणि पुरावे असतील किंवा त्यांच्याकडे त्याबद्दलच्या माहिती असेल तर इन्व्हेस्टिगेशनला मदत आदित्य ठाकरे यांनी का नाही केली? त्यांनी पोलिसांना या इन्व्हेस्टिगेशन मध्ये एवढी माहिती त्यांच्याकडे असेल आणि त्यांनी जर दिली नसेल तर त्यांनी एक कर्तव्य केलं की नाही केलं? नागरिक म्हणून, नेता जाऊ द्या, त्या चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून ही माहिती का दडपली आदित्य ठाकरे यांनी? मला माहित नाही माहिती खरी आहे की नाही, पण ते जर दावा करत असतील आणि नावं घेत असतील तर ती पोलिसांपासून आदित्य ठाकरेंनी का दडवली हा माझा त्यांना सवाल आहे. सर, तुमच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रिया दत्त
ज्यांना शुभेच्छा आहेत सगळ्यांना. सर वडेट्टीवार यांनी एक ट्विट जाहीर केलेलं आहे. प्रिया दत्त या खासदार राहिलेल्या आहेत, आपल्याच क्षेत्र आहे, नगर आहे, अशा वेळेला त्यांचं आव्हान हे तुमच्यासमोर कळवत. मी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. सगळ्यांना शुभेच्छा. लोकशाहीचा महोत्सव आहे. मी कुठल्या नावाबद्दल बोलणार नाही. पहिलं मला तिकीट मिळू द्या, मग समोरच्यांचं बघूया. सर विजय वडेट्टीवार यांनी एक ट्विट केलेलं आहे. भाजपचे आमदार आहेत एकजण यांनी भाजपचे आमदार आहेत एकजण यांनी भाषणामध्ये असं म्हटलं की लाडकी बहीण योजना जी आहे ते आता जे काही विधानसभा निवडणुका आहेत त्यासाठी केलेली योजना आहे. कोण म्हणाल? एकजण सावरकर क्रांती मतदारसंघाचे आमदार त्यांनी असं म्हटलंय की लाडकी बहीणच्या संदर्भात त्यांनी विधान केलं. काय केलं विधान? त्यांनी असं म्हटलं की मतांसाठीच केलेली योजना आहे. मला वाटतं अशी सगळी विधानं या योजनेच्या पावित्र्याला आणि योजनेच्या साधन सूचितेवर आवाजवी प्रश्न निर्माण करतात. अशी विधानं कोणीच करू नये असं माझं त्यातलं म्हणणं आहे. नरेंद्र मोदींच्या हस्ते भीलवाडा या ठिकाणी स्मारक होते, त्याचं भूमिपूजन केलं. मात्र शरदचंद्र पवार यांचं म्हणणं आहे की हे न्यायालयाच्या आदेशाने भूमिपूजन होत आहे, हा प्रकल्प होत आहे, त्याचं श्रेय किती रडीचे डाव करणार पवार साहेब आणि महाराष्ट्र विकास आघाडी? लाडली बहिणा केली तर कोर्टात जाणार. अक्षय शिंदेला पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ ठोकला की असेम सूर्योदयला पुढे करून कोर्टात जाणार. आता पुण्यामध्ये भिडेवाडा ना, भिडेवाड्याच्या इथे आता भूमिपूजन होणार. तर हे न्यायालयाची भाषा सांगणार. म्हणजे कुठलंही चांगलं काम होऊच नये, लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख दैन्य हेच राहावं, ही यांची मानसिकता आहे. नकारात्मक मानसिकतेचं प्रतीक आहे. आम्ही आमचा जनता भूमी कार्यक्रम घेऊन जाणार. संपलं मराठी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत. दुसरीकडे नागपूरमध्ये बैठक होती आणि नितीन गडकरी जे आहेत त्या बैठकीला नाही आहेत आणि त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा त्यांची आपापसात चर्चा झाली असेल. नितीनजींची अमितभाईंशी चर्चा झाली असेल. सिलेटमध्ये जी याचिका सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली होती त्याला सर्वोच्च न्यायालय नाकारले. निवडणूक होऊ द्या असं सर्वोच्च न्यायालय म्हणतं. चांगलं, निवडणूक तर चालूच आहे की. ती राजकीय होते हा दुर्दैव आहे. मुंबई विद्यापीठाचं दुर्दैव आहे. राजाबाई टॉवरला मातोश्री समोर झुकवण्याचा प्रकार आणि हेतू जो हा युवा सेनेचा आहे तो चुकीचा आहे. आमचा त्याला विरोध आहे. होऊ द्या विद्यार्थी संघटनांची निवडणूक. आणि मला तर आश्चर्य वाटतं, आदित्य ठाकरे म्हणे तुम्ही नेतृत्व करतोय निवडणुकीचं. माझ्या माहितीनुसार स्वतः तर ते कधी सीआर झाले नाहीत. असेल माहिती तर तुम्ही मला सांगा. कधी डिव्हिजनल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून डीआर झाले नाहीत. विद्यार्थी म्हणून कधी जीएस झाले नाहीत. कधी युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून यूआर झाले नाहीत. आणि हे झाले विद्यार्थ्यांचे नेते. और आम्ही झालो सीआर, जीएस, यूआर. विद्यार्थी चळवळीतून आला म्हणून त्या विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधरांच्या निवडणुकांचं पावित्र्य पाळा. निवडणुकीचा निकाल काय लागेल तो लागेल, पण राजकारणामुळे या निकालाला धब्बा लागणार आहे. आणि त्याचं सर्वस्वी पाप आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे. अशी माहिती मिळते आता की जो पहिला टप्पा आहे बीकेसी तो ऑक्टोबर मध्ये सुरू होतोय असं कळत आहे. एक मुंबईकर म्हणून तुम्हाला काय वाटतं? आनंद. आणि पुन्हा एकदा न्योता महाराष्ट्र विकास आघाडीला, जा न्यायालयात उभा करा अजून कोणीतरी अर्बन नक्षल. आडवा ती मेट्रो चालणारी मुंबईकरांना मिळणारा आनंद थांबवा. हा महाराष्ट्र विकास आघाडीचा कार्यक्रम. आम्ही निघालोय सुसाट बुलेट ट्रेनच्या मार्गाने. आम्ही जनतेला सेवा देणार. पण याची पूर्ण माहिती मला नाहीये. तुम्ही सांगताय ते खरं ठेवून बोलतोय. जी दुर्घटना झाली छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी आता येत्या 6 महिन्यामध्ये 20 कोटी रुपये खर्च करून नवीन पुतळा बांधण्याची निविदा आज प्रसिद्ध झालेली आहे. कशा प्रकारे बघता या योग्य दिशेने सरकारची पावलं आहेत. सरकारची पावलं त्या ठिकाणी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य, योग्य आणि मजबूत
पुतळा उभा करण्यासाठी निविदा निघाली आहे, हे योग्य दिशेने पाऊल आहे. महाराजांचा मावळा म्हणून काम करणं या सरकारने, महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारने ठरवलं है. अक्षय शिंदे को लेकर के जिस तरीके से विपक्ष लगातार कल से क्लिक कर रहा है, कोर्ट जाने की धमकी दे रहा है, कोर्ट जाने की बात भी सामने आ रही है, इसको कैसे देखते हैं? सरकार के ऊपर यह है कि जानबूझ के किसी को बचाने के लिए आरोपी का इनकाउंटर कर दिया. ये इनके घड़ियाली आंसू है. महाविकास आघाड़ी के लोग घड़ियाली आंसू रो रहे हैं. जिस तरीके से बयान उनके आ रहे हैं, कल से हम देख रहे हैं सोशल मीडिया पे, मैं तो कहूंगा बेशरमपना है, बेशरमपना. और ये बेशरमपना जो कर रहे हैं महाराष्ट्र विकास आघाड़ी के नेता, इसको रोक लगाए. क्या बताना चाह रहे हैं आप? वो हमारी दुर्भाग्यपूर्ण घटना जो हमारे बच्ची के साथ हुई, उसके ऊपर सवालिया निशान खड़ा करना चाह रहे हैं आप? पुलिस ने उसके बाद एसआईटी बनाई, वो जो काम कर रही है एसआईटी, उसके ऊपर सवालिया निशान खड़ा करना चाह रहे हैं आप? पुलिस ने कानूनन तहत जो एविडेंस डायरेक्ट, इनडायरेक्ट, सर्कमस्टेंशियल या और कुछ तरीका है, जिससे मुझे नहीं पता, अगर वो एविडेंस है वो कलेक्ट किए, उसके ऊपर सवालिया निशान करना चाह रहे हैं आप? रिमांड में जिस तरीके से अर्जी पुलिस ने इन सब एविडेंस के आधार पर आरोपियों के खिलाफ रिमांड में की होगी, उसके ऊपर सवालिया निशान खड़ा करना चाह रहे हैं. किसको बचाना चाह रहे हैं? अक्षय शिंदे को. जिस अक्षय शिंदे ने पुलिसों की ही बंदूक पर हाथ डालकर गुनाह किया, तो हमारे पुलिस के जवानों ने क्या करना है? हाथ पर हाथ लेके खड़ा रहना है? क्या चाह रहा है विपक्ष? मैं तो हैरान हूं शरद पवार साहब के स्टेटमेंट पर. क्या चाह रहे पवार साहब? वो गुनाहगार, आरोपी, हम मराठी में उसको लिंग पिसाद कहते हैं, लिंग पिपासु कहते हैं, वो अगर पुलिस के ऊपर बंदूक लेने का प्रयास कर रहा है और पुलिस से गोलियां झेलना, ये चाह रहे हैं पवार साहब? इंक्वायरी होने दीजिए, कोर्ट में लोग जाएंगे, जाने दीजिए. हमारा संविधान पर पूरा भरोसा है. न्यायिक लड़ाई में सरकार अपनी बाजू रखेगी. लेकिन ये सब महाराष्ट्र विकास आघाड़ी के लोग, इनका रवैया है, इनका एक कार्यक्रम है, जिसको भी मिलिट्री, पैरामिलिट्री, पुलिस, किसी भी जवान ने टेररिस्ट से लेकर आरोपी को मारा, ठोक दिया, इनका रोने का, रुदाली का कार्यक्रम चालू होता है. और इस ठोकने के बाद ये रोना शुरू करते हैं. ऐसे ही रुदाली का कार्यक्रम इन्होंने अफजल गुरु के लिए किया. घोषणा देने वालों का साथ दिया, अफजल तेरे कातिल जिंदा है, हम शर्मिंदा है. आप कहेंगे अक्षय शिंदे उसको हौतात्म्य देने के लिए निकले, जो इतना बड़ा गुनहगार है. और इसके लिए इनकी मनोवृत्ति, ये आरोपियों को बचाना, टेररिस्टों को समर्थन करना, यही कांग्रेस, राष्ट्रवादी और उबाटा शिवसेना की मनोवृत्ति है. और इसके लिए ये बेशरमपना बंद करिए. अक्षय शिंदे को हौतात्म्य देने की बातों की तरफ लेके जाना ये मत करिए. और उद्धव जी को सवाल है, अब आप अक्षय शिंदे के खिलाफ क्यों नहीं बोल रहे हो? जूते मारो आंदोलन के लिए बाहर निकलते उबाटा सेना. अब जूते किसको मारेंगे? याद रखिए, पुलिस जवानों के खिलाफ कुछ बोला तो इनमें से किसी ने भी, जो एडमिट है हमारा पुलिस अधिकारी, उसके लिए संवेदना का एक शब्द नहीं निकाला. और ये मनोवृत्ति का हम धिक्कार करते हैं. जिस तरीके से ट्वीट और बयान आ रहे हैं, संजय राउत ने कहा कि एक वीडियो दिखाया और कहा कि ये बुर्के में आरोपी जा रहा है और उसको पुस्तक कैसे पता? भाई, उनके घर में, ऑफिस में नए नए वीडियो बनाने की मशीन है, उसकी सत्यता देखनी चाहिए. और संजय राउत बुर्का और बुर्केदारी आरोपियों की बात करेंगे, उससे ज्यादा कुछ नहीं.
कल जयंत पाटिल ने एक स्टेटमेंट में कहा कि वहां पर जो ट्रस्ट के जो ट्रस्टी है जो स्कूल के उनको अक्षय शिंदे के समर्थन देने के लिए किया हुआ बुद्धिभेद है। क्या एसआईटी ने किसी को क्लीन चिट दी है? क्या जो आरोपी हो, संस्था हो या असंस्था हो, बस संस्था हो, हम चाह रहे जो आरोपी हो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। बट किसी ने क्लीन चिट नहीं दी, एविडेंस में क्या आया पता नहीं, डिमांड में क्या आया पता नहीं, और ये सवालिया खड़ा कर रहे सिर्फ अक्षय शिंदे को बचाने के लिए। हम इसकी निंदा करते हैं। संजय पांडे ने जिस तरीके से कांग्रेस ज्वाइन किया, जो पूर्व पुलिस कमिश्नर है, और उसके बाद अब उनको पूरे मुंबई भर में स्टार प्रचारक बीजेपी के खिलाफ बना के घुमाने की प्लानिंग चल रही है कांग्रेस और। देखिए, चुनाव ये लोकशाही का महोत्सव है, हर कोई इसमें शामिल हो सकता है, होने दीजिए। आपकी विधानसभा में भी प्रिया दत्त को लेकर के मैं किसी पर टिप्पणी नहीं करूंगा, जब चुनाव होगा देखा जाएगा। सबको शुभकामनाएं। सर, एक बातमी अशी होती की देवा भाऊ नावाने एक गाणं सोशल मीडियावरती भाजपमध्ये दिसतं आणि त्यात आता देवाचा न्याय हा एकंदरीत अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर जो ट्रेंड सेट झाला आहे, अशा प्रकारे एकंदरीत देवेंद्र फडणवीसांची प्रतिभा, देवेंद्रजींचं पण म्हणणं तेच असेल, हा देवाचा न्याय, देवाचा न्याय। इतर काळात अशा कठोर निर्णय, कठोर घटना पाहायला मिळतील का महाराष्ट्राला? मला याच्यावर भाष्य आज करायचं नाही, पण एवढंच म्हणेन, आगे आगे देखिए होता है क्या। बोलती बंद, विपक्ष के बोलती बंद का कार्यक्रम होगा। एनकाउंटर विपक्ष का पॉलिटिकल कह रहा हूं मैं, ये होगा। आशीष जी, एक सवाल इसी से जुड़ा है कि विपक्ष को क्या जो शिंदे को लेकर के जो अब तक सरकार के ऊपर टिप्पणी कर रहे थे, क्या मुद्दा खत्म हो जाए इसलिए ये लोग इतना छटपटा रहे हैं या ट्वीट कर रहे हैं? उनको लग रहा था कि बदलापुर के इशू को लेकर। देखिए, मैंने मेरी बात रखी है, उसमें स्वयं स्पष्ट मैंने कह दिया है। धन्यवाद। चला सर।